नमस्कार, मी आज बनवणार आहे गरमागरम दही। त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, अद्रक, लसूण याची बारीक पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर एका पातेल्यात 2 वाट्या दही घेतलेले, 1 चमचा हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा, हळद टाकायची आणि 1 चमचा जिऱ्याची आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेऊन ते मस्त मिक्स करून घ्यायचं। मिक्स करताना पिठाची गोळे होऊ नये याची काळजी घ्यायची। नंतर त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं। तुम्हाला कढी घट्ट पाहिजे की पातळ त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकतात। परत छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं। चला मग आता कढीला फोडणी टाकून घेऊ। दुसऱ्या पातेल्यात 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। मोहरी तडतडून झाली की त्यात कढीपत्ता, मग दह्याचं मिश्रण टाकून घ्यायचं। परत मी त्यात अर्धा ग्लास पाणी टाकले, ते माझ्याकडून स्किप झालेलं आहे। मग चवीनुसार मीठ, नंतर त्यात कोथिंबीर टाकायची आणि कढीला एक मस्त उकळी येऊ द्यायची। तयार आहे मग आपली गरमागरम दह्याची न फुटणारी रेसिपी। कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू नंतर नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।